नमस्कार. बाप तो बाप होता है आणि बापाच्या नादी लागणं बरं नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. त्यातल्या त्यात अक्कलकोट नगरीमध्ये अखिल ब्रह्मांडाचा बाप बसलाय आणि तिथूनच बऱ्याच गोष्टी नियंत्रित होत असतात. याचा अनुभव एका तथाकथित पत्रकाराने घेतलेला आहेच आहे. आपल्याला त्या विषयावर जायचं नाहीये. आपण जरा पुढे जाऊया. हाही संबंध अक्कलकोटशी आहे म्हणून मागचा संदर्भ आठवला. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये विधानसभेच्या प्रवेशद्वारावरच नोकझोक झाली. कल्याण शेट्टींनी बाप काढायचं काय कारण, बाप कशाकरता काढला अशी प्रश्न विचारली आणि त्यात भास्कर जाधव काढणार असं म्हणत होते. या सगळ्या प्रकाराला नेमकं काय कारण आहे हे तपासण्याआधी सचिन कल्याण शेट्टी आणि भास्कर जाधव यांच्यात झालेला संवाद आपल्याला बघावा लागेल. तो नीट बघा. परवा आम्हाला इथं राज्यपालांचं भाषण नाही मिळालं. कशाला काढायला लागले? बाप काढायचा असेल तुम्हाला आहे. तुम्ही सिनियर सदस्य मग ठीक आहे. मग शब्द बघा ना. मग ठीक आहे. आता एवढा बाप कशाला काढायला? मी पण एवढ्यावर थांबा, मी एवढ्यावर थांबतो. बाप नाही काढायला पाहिजे. पुन्हा तेच पुन्हा बोलतो तर मी काढतो. मग तुम्हाला काय करायचं का? हा तुमचा बाप काढा. काढा. तुम्हाला काढायचं काढा. आणि चुकीचं काय केलं तर बरोबर आहे. तुमच्याकडे मला शिकायची गरज नाही. मला शिकायची. कारण मी सत्ताधारी सदस्य पक्षाचा सदस्य. अहो, असू दे, सत्ताधारी पक्ष असू दे, सत्ताधारी आणखी दोन मंत्री असू दे, काय बाप कशाला कोणाला काढायचं? बाप नाही काढायचं. हे काम इथं खाजगी काम कसं तुम्ही आहे? त्यांच्याबद्दल फार आक्षेप घ्या. पक्षाचा बाप नाही काढायचा. सरकारी नोकर हे कसं काय काम करू शकतात? बाप कशाला काढायचा? सरकारी नोकर कसं काय हे काम करू बाप नाही शकतात? काढायचं. बाप काढायचं. पहिला मी यातल्या काही महत्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो. म्हणजे सचिन कल्याण शेट्टी म्हणत होते, बाप का काढला? मग आम्ही बाप काढला तर त्याला उत्तर देत होते की काढा, बघा काय होतंय ते. बाप काढायचा अधिकार आहे का? ते म्हणायचे हो, बाप काढायचा अधिकार आहे. तुम्ही सिनियर सदस्य आहात, असं करू नये. तेव्हा हे म्हणायचे की सिनियर सदस्य, मग विषय संपवा इथेच, काय ते पुन्हा तेच काय काढताय. जरा या काही निवडक वाक्यांना ऐका जरा नीट. परवा आम्हाला इथं राज्यपालांचं भाषण नाही बाप मिळालं. कशाला काढायला लागले? बाप काढायचा असेल तुम्हाला आहे. तुम्ही सिनियर सदस्य मग ठीक आहे. मग शब्द बघा ना. मग ठीक आहे. आता एवढा बाप कशाला काढायला? मी पण एवढ्यावर थांबा, मी एवढ्यावर थांबतो. पुन्हा तेच पुन्हा बोलतो तर मी काढतो. मग तुम्हाला काय करायचं का? हा तुमचा बाप काढा. काढा. तुम्हाला काढायचं काढा. आणि चुकीचं काय केलं तर बरोबर आहे. पाहिलं. यानंतर दोघांनीही बाहेर येऊन आपापले खुलासे केले. कल्याण शेट्टी बाप काढल्याबद्दल का चिडले होते? प्रसंग नीट सांगतो. विधानसभेत प्रवेश करण्याआधी म्हणजे सभागृहात प्रवेश करण्याआधी आमदारांना उपस्थितीची सही करावी लागते. म्हणजे कोणताही आमदार पहिल्यांदा लॉबीच्या बाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रजिस्टरवर आपल्या उपस्थितीची सही करतो, मग आत प्रवेश करतो. म्हणजे तो हजर झालाय, आत जायचं. आपली हजेरी दिल्यासारखं आत जायचं असतं. मग काय असतं की लॉबीच्या बाहेरच काही आमदारांना व्यक्तिगतरित्या काही द्यायचं असेल, काही पोचवायचं असेल, तर ती पोच करण्याची एक व्यवस्था, पद्धत म्हणून रूढ झाली आहे. तसं आवाडे हे जे आमदार आहेत त्यांच्या मुलीचं लग्न ठरलेलं होतं. त्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका या उपस्थिती पत्रकाच्या बाजूला ठेवण्यात आल्या होत्या आणि आमदार प्रवेश करू लागला की त्यांच्या लिहिलेल्या नावाची पत्रिका बघायची आणि ती त्या आमदाराला द्यायची. असं काम तिथे काही लोक करत होते. अर्थात यात आता विधिमंडळाचा एखादा कर्मचारी सुद्धा असेल. जे असं नाही होत की लगेच चाव करतात लोक, हे खाजगी काम कसं काय दिलं गेलं. अरे, सगळ्या शिक्षण संस्थावर काय होतं सगळ्याला चांगलं ठाऊक माहित आहे. योग्य की अयोग्य यावर चर्चा नंतर करू. ते लेकीच्या आणि एका आमदाराच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्याचं काम चालू होतं. त्यातले एक आमदार भाजपचे आणि एक भाजपचे नसलेले. आता भास्कर जाधव सही करायला तिथे आले आणि भास्कर जाधवांनी या पत्रिका बघितल्या. कुणी आमंत्रण देत आहे तर गपचूप घ्यावं की, पण नाही. हे खाजगी काम मंत्रालयाचे विधिमंडळाचे कर्मचारी कसे काय करतात असा प्रश्न विचारला. बर, नुसता प्रश्न विचारला इथपर्यंत ठीक आहे. हे सरकार तुमचं काय बाप आहे का, तुमच्या बापाचं आहे का, असे वाक्य उच्चारायला सुरुवात केली.
नेमकं त्याच वेळेला कल्याण शेट्टी तिथे सही करायला हजर होते आणि त्यांनी भास्कर जाधवांना सहजपणे विचारलं की बाप काढायचं काय कारण. हे म्हणले मी काढणार. आम्ही काढला तर काढा, मला शिकवायचं नाही. कुठला प्रकार झाला हा कुठला प्रकार झाला भास्कर जाधवांनी जो केला तो. बर, भास्कर जाधवांना लोकाचा बाप काढण्याची पहिली वेळ नाहीये. सारखं ते अशा स्वरूपात भाषण करून बाप काढतात, नको नको त्या गोष्टी बोलतात. जरा भास्कर जाधवांचंच एकदा बाप काढलेलं भाषण मी तुम्हाला ऐकवतो. मला मतदान केलं, त्यांचे 1500 रुपये बंद झाले नाही, तर तुम्ही जर त्यांना मतदान केलं नाही, आमच्याच उमेदवाराला जर मतदान केलं तर यांच्या बापाचा बाप सुद्धा तुमचे पैसे द्यायचे बंद करू शकणार नाही. तर यांच्या बापाचा बाप सुद्धा तुमचे पैसे द्यायचे बंद करू शकणार नाही. पाहिलं, म्हणजे भाजपची लोक असतील तर वाटेल ते बोलायचं, त्यांचा बाप काढायचा, नको त्या शंका घ्यायच्या, नको ते बालन त्यांच्यावरती टाकायचं. ही नवी पद्धत रूढ झाली आहे का? आणि कधी कधी असं केल्यावर जागेवर ठेचणारा एखादा आपला बाप सापडतो हे लक्षातच येत नाही. सचिन कल्याण शेट्टी असेच बाप निघालेत. बाप म्हणजे मी बाप माणूस जसा असतो ना की बोललं की लगेच ठेचणारा, तसे बाप निघालेत. बरं झालं याचं शूटिंग झालं. थोडंसं आधी भास्करराव काय बोलले होते त्याचंही शूटिंग झालं असतं तर बरं झालं असतं. पण कल्याण शेट्टीजी आपण ज्या तत्परतेनं बाप काढण्याचा मुद्दा खोडून काढलात ना, तो आवडला. समर्थांच्या भूमीतला आमदार समर्थांच्या सारखा फटका देणारा ठरला, एवढं मात्र नक्की. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.